बरेच जण ना पालकच्या पूर्ण पानाची भजी बनवतात, पण आज ना मी तुम्हाला एक वेगळी पद्धत शेअर केलेली आहे. कांदा आणि पालक घालून आपण हे भजी बनवणार आहोत. अगदी अशीच कुरकुरीत आणि खुसखुशीत तुमचे भजी तयार होतील. बिना सोडा न वापरता आपण हे भजी बनवलेले आहेत. अगदी आतमधून पूर्ण पोकळ भजी तयार होतील. त्यासाठी ह्या टिप्स नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका. तुम्हाला सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. करूयात आपल्या रेसिपीला सुरुवात. तर इथे बघा, मी ना एक जोडी इतकी पालक घेतलेली, पण पूर्ण पालक इथे मी नाही वापरणार आहे. याच्यातली ना मूठभर इतकी मी पालक घेतलेली, ती व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा बाजारातून पालक आणल्यानंतर व्यवस्थित धुवून घ्यायची आणि याच्यातली जर कोणती किडकी वगैरे पानं असतील ना, ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे. तर मी इथे देठासकट पालक घेतलेली, पण पूर्ण देठासकट पालक आपल्याला इथे नाही वापरायचे. याचा जो देठ असतो ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पालकचे ना आपल्याला उभे पातळ असे काप करून घ्यायचे. तर आता इथे मी अगदी बारीक अशी नाही, पण थोडी मध्यम आकारामध्ये पालक अशी कट करून घेतलेली. आणि आता हे बघू शकताय, अगदी पालक आपल्याला अशी चिरून घ्यायचे. आणि आता चिरलेली पालक ना मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतली. आता त्यासोबतच ना आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घालायची. तर कोथिंबीरचे पण मी देठ अगोदर काढून घेतले आणि जी बाकीची कोथिंबीर होती ती सगळी अगदी मी बारीक चिरून घेतलेली. आता कोथिंबीर सुद्धा आपल्याला या बाउलमध्येच व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर आता इथे बघा, मी ना कांदे वापरले. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले. तर आता आपण इथे ना पालक आणि कांदा घालून भजी बनवणार आहोत. जनरली आपण जेव्हा फक्त कांद्याची भजी बनवतो ना, तेव्हा सुद्धा आपण कांद्याची उभेच पातळ चिरून घेतो. पण आता पालकमध्ये कांदा मिक्स करायचा आहे, तर अगोदरच ना मी कांद्याच्या ज्या पण पाकळ्या होत्या ना, त्या व्यवस्थित अशा चुरून घेतलेल्या, मोकळ्या करून घेतलेल्या, जेणेकरून नंतरचं काम आपलं हलकं होईल. तर आता याच्यामध्ये आपल्याला ना मिरच्या घालायचे. तर मी ते 2 मिरच्या घेतलेल्या, त्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकताय. पाव छोटा चमचा इतके आपल्याला हळद घालायचे आणि पाव छोटा चमचा इतकं आपल्याला लाल तिखट घालायचं. लाल तिखट पण थोडंसं कमीच घाला बरं का. आता त्यासोबतच नाही, ते आपल्याला ओवा घालायचा आहे. तर आपल्याला हे भजी पचायला हलके जावे त्याच्यासाठी ओवा नक्की वापरा. शिवाय ओव्याचा फ्लेवर जो उतरतो ना, तो भज्यांमध्ये खूप छान लागतो बरं का. तर ओवा ना आपल्याला असा हातावरती चोळून घालायचा आहे. तर ओवा मी सगळं हातावरती व्यवस्थित असा चोळून घेतलाय. सोबतच ना 1 छोटा चमचा इतके ना आपल्याला सफेद तीळ घालायचे. सोबतच ना मी इथे ना चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला ह्याला फक्त व्यवस्थित असं ना मिक्स करून घ्यायचंय. तर लक्षात घ्या, लगोलग ह्याच्यामध्ये पीठ घालून किंवा पाणी घालून ह्याला मिक्स करू नका, कारण कांद्यामध्ये आणि पालकमध्ये पाण्याचा अंश असतो ना, तर त्याच्यामुळे ना ह्याला अगदी असंच आपल्याला मोकळं मिक्स करून घ्यायचंय. तर आता इथे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर तांदळाचे पीठ आपले भजी मस्त अशी कुरकुरीत व्हावेत त्याच्यासाठी घालायचं. सोबतच तांदळाचे पीठ मी इथे ना 3 ते 4 चमचे इतकं घातलेलं आहे. थोडंसं कमी जास्त करू शकताय तुम्ही. भजी किती बनवणार आहात भाजीसाठी त्याच्यावरती डिपेंड आहे, म्हणजे भाजी किती वापरून भजी बनवणार आहात त्यासाठी. आता त्यासोबतच नाही ते बेसनचं पीठ घातलेलं आहे. तर बेसनच्या पिठाचा अंदाज मी तुम्हाला नक्की नाही सांगू शकत, पण इथे ना मला 7 ते 8 चमचे मोठे चमचे इतके ना मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल ना, तर मग तुम्हाला इथे बेसनचं पीठ थोडंसं कमी जास्त पण लागू शकतं. आता बेसनचं पीठ पण पालक आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं ना. आता इथे बघू शकता, मी अगोदरच पाण्याचा वापर नव्हता केला आणि राहिलेलं परत थोडंसं पीठ मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं. जसं लागेल तसं घाला बरं का. लगेच एकदम पीठ घालून ह्याला मिक्स करू नका, कारण कोणतीही आपण भाजी घालून जेव्हा भजी बनवतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये भाजीचा अंश असला पाहिजे जास्त आणि मग पिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. तर आता इथे मला ना पाण्याचे फक्त 2 ते 3 चमचे इतकंच पाणी वापरावं लागलं आणि त्याच्यामध्येच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे, कारण कांदा आणि पालकमुळे अगोदरच पाणी सुटलेलं. आणि आता हे बघू शकता, अगदी भजी सोडण्यासाठी पीठ अगदी आपलं असं तयार झालेलं आहे. आता ह्याला भिजत वगैरे घालण्याची गरज नाहीये बरं का. ह्याला आपण लगेच बनवायला घेणार आहोत. तर त्यासाठी ना मी गॅसवरती अगोदरच कढई गरम करायला ठेवून दिलेली. आता कढईतलं ना आपलं तेल कसं गरम झालं एकदा आपण ते चेक करून बघूयात. तर हे बघा, थोडासा एकदा ना सोडून बघायचा. अगदी तेल जर अगदी व्यवस्थित गरम झालं असेल ना, तरच आपल्याला ह्याच्यामध्ये भजी सोडायचे. तर हे बघू शकता, पटकन सोडल्यानंतर लगेच वरती येतोय, म्हणजे तेल चांगलं गरम झालंय. आता याच्यामध्ये ना एक करून आपण भजी सोडूयात. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला भजी सोडायचे. भजी सोडल्यानंतर ना ह्याला अजिबात सुद्धा लगेच धक्का लावू नका, जोपर्यंत हे व्यवस्थित सेट होत नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ना, तेलामध्ये भजी सोडल्यानंतर कधीच जास्त गर्दी करायची नाही. कमी करूनच तुम्ही तेलामध्ये भजी तळून घ्या. थोडा वेळ लागेल, पण एकदम जास्त भजी तळू नका, नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग भजी आपले चांगले तसे पाहिजे तसे व्यवस्थित भाजले जात नाहीत. आता भजी आपले अलटून पलटून ना व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये सोबतच 4-5 मिरच्या सुद्धा तळून घेते. मिरच्यांना मी अगोदरच थोडेसे कट मारून घेतले होते, जेणेकरून मिरच्या तेलात गेल्यानंतर फुटू नये म्हणून. आणि भज्यांसोबत जर मिरच्या तळल्या ना, तर ते अगदी पटकन भाजल्या जातात, शिवाय त्या अंगावरती उडत सुद्धा नाहीत. तर आता आपल्या ह्यांना व्यवस्थित असं काढून घेऊयात आणि पटकन भाजले जातात बरं का. ते आपण मी सोडा अजिबात सुद्धा वापरला नाहीये, तरी सुद्धा हे तुमची भजी अगदी कुरकुरीत तयार होतील, एवढं मात्र नक्की. आता परत दुसरी बॅच सोडताना तेल चांगलं गरमच असलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच ही भजी आपल्याला सोडून घ्यायची. भजी चांगली भाजत आले ना, की गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपण याला
भाजून घ्यायचं. तर 1 ते 2 मिनिटं लागतात एक बॅच तळण्यासाठी व्यवस्थित. आता ही बॅच सुद्धा आपण अशीच तळून घेऊयात. हे बघू शकताय किती मस्त कुरकुरीत आपले भजी सगळे तयार झाले आहेत. या सांगितलेल्या सगळ्या स्टेप ना तुम्ही अगदी नक्की फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या पावसाळ्यामध्ये ना हे पालक आणि कांदा घालून ना मस्त अशी भजी नक्की तयार करून बघा. चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.